नमस्कार. आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज ओबीसी प्रवर्गातूनच मराठ्यांना आरक्षण द्या या मागणीसाठी गेल्या वर्षापेक्षा जास्त काळापासून आंदोलन करणारे आणि त्या आंदोलनाचे प्रमुख असे ज्यांना मराठा संघर्ष योद्धा असं संबोधलं जातं या मनोज जरांगे पाटील यांची आजपासून मराठवाड्यात मराठा जनजागृती शांतता यात्रेला प्रारंभ झाला. आज हिंगोली येथे त्यांची भव्य अशी रॅली काढण्यात आली आणि त्यानंतर तेथे जाहीर सभाही झाली. या जाहीर सभेत मनोज जरांगे पाटील यांनी आपणाला काही दिवसापूर्वी सरकारनं जे शिष्टमंडळ पाठवलं होतं, ज्यात शंभूराजे देसाई आणि इतर मंत्री होते, त्यांनी 13 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे आणि 13 जुलैपर्यंत सगळे सोयऱ्यासह मराठा बांधवांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलं नाही तर आपण परत सर्व मराठा बांधवांना घेऊन मुंबईत धडक मारू असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे. त्याचबरोबर आपल्या या शांतता मराठा जनजागृती शांतता यात्रेत जाणून बुजून कोणी भांडणं लावायचा प्रयत्न करेल त्याकडे दुर्लक्ष करा, अशा प्रवृत्तींना जागीच तिथं थोपवा आणि हे करण्यासाठी राज्याचे मंत्री छगन भुजबळ हे लोकांना चिथावणी देतील याकडेही लक्ष राहू द्या असंही त्यांनी इथं ठणकावून सांगितलं. आता उद्या त्यांची मराठा जनजागृती शांतता यात्रा ही नांदेड शहरात असणार आहे. परवा परभणीत, 9 तारखेला लातूरमध्ये आणि 10 तारखेला धाराशिवमध्ये असणार आहे. आजच्या हिंगोली येथील जाहीर सभेला आणि या शांतता यात्रेत लाखोच्या संख्येनं मराठा बांधवांनी हजेरी लावली होती. उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जनसंवाद यात्रा छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. छत्रपती संभाजीनगर येथील बीड बायपास रोडवर त्यांची जनतेशी संवाद यात्रा होणार आहे आणि या यात्रेतच छत्रपती संभाजीनगरमधील भाजप पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी महापौर आणि भाजपचे छत्रपती संभाजीनगरमधील ताकदवर असे नेते राजू शिंदे आणि इतर 15 माजी नगरसेवक हे भाजपचा त्याग करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार असल्याचंही वृत्त आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा गवगवा झाला आहे. सर्वत्र महिला आपली कागदपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय असो, तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय इथं एकच गर्दी करत आहे. मात्र सातारा जिल्ह्यात जरा चित्र वेगळं आहे. तेथील सातारा जिल्ह्यातीलच असलेले मंत्री शंभूराजे देसाई आणि तिथल्या जिल्हा प्रशासनानं महिलांना घराबाहेर जायची गरज नाही असं स्पष्ट सांगत घरोघरी जाऊन त्या महिलांचे अर्ज आणि त्यांना जी आवश्यक प्रमाणपत्र आहे ती तिथंच देण्याचं, त्यांच्याच घरी देण्याची व्यवस्था केलेली आहे आणि अशा प्रकारे सातारा जिल्ह्यात ही मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचे अर्ज स्वीकारणं सुरू झालं आहे. मग साताऱ्याला हा न्याय आणि आमच्यावरच का अन्याय असा सवाल धाराशिव येथील काँग्रेसच्या नेत्या पत्रकार शीला उमरे यांनी केला आहे आणि त्याबाबत आपण 1-2 दिवसातच राज्य शासन आणि जिल्हाधिकारी ज्यांचं मूळ गाव
आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबाशे यांचं मूळ गाव ही सातारा जिल्ह्यात आहे. त्यांनी आपल्या मूळ गावाकडील जे चालू आहे ते इथं करावं असं येथील धाराशिव जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील एकूणच स्त्रियांच्या मनात इच्छा असणार हे काही नाकारता येणार नाही. आज एक अजबच घटना घडली. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला एका भक्तानं चॉकलेटचा हार दिला आणि तिथे असलेल्या पुजाऱ्याने तो चॉकलेटचा हार देवीला अर्पणही केला. मंदिराचं पावित्र्य, एकूण परंपरा हे लक्षात घेऊन हा हार पुजाऱ्यानं का त्या भाविकाकडून का घेतला, तिथे असलेल्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या दारात असलेले पुजाऱ्याचे जे नेमलेले प्रमुख असतात ते काय करत होते आदी प्रश्न आता उत्पन्न झाले आहेत. आणि या चॉकलेटच्या हाराची सर्वत्र उलटसुलट अशी चर्चा सुरू झाली आहे आणि यातून आता एक नवा वाद उत्पन्न होतो की काय अशी शंका सर्वांना येत आहे. आजही मराठवाड्यात सर्वत्र कमी जास्त प्रमाणात पाऊस झाला आहे आणि या पावसामुळं बळीराजा सुखावला आहे. तुर्तास एवढंच. धन्यवाद.